वृषभ राशी 6 ते 12 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। काही वेळा आयुष्य आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवत नाही, ते आधी आपल्याला थांबवते, विचार करायला लावते आणि मगच योग्य दार उघडते। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्य, संयम आणि महत्त्वाच्या निर्णयांचा ठरू शकतो। गेल्या काही काळात ज्या गोष्टी तुमच्या मनात सतत सुरू होत्या त्या आता अधिक स्पष्ट होऊ लागतील। हा आठवडा केवळ बाह्य परिस्थिती बदलण्याचा नसून तुमच्या विचारांमध्येही सकारात्मक बदल घडवू शकतो। कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत वरिष्ठांच्या नजरेत येण्याची शक्यता आहे। काही दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते। सुरुवातीला ती आव्हानात्मक वाटली तरी तीच पुढे तुमच्या प्रगतीचे कारण बनू शकते। नोकरी शोधणाऱ्यांना चांगली माहिती, मुलाखतीची संधी किंवा नवीन संपर्क मिळू शकतो। वृषभ राशी, काही वेळा ब्रह्मांड आपल्याला पुढे ढकलत नाही, ते आपल्या भोवतीच्या परिस्थितीच बदलायला सुरुवात करते आणि त्या बदलाचा खरा अर्थ आपल्याला खूप उशिरा समजतो। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही कधी सूर्योदयाच्या अगदी आधीचा क्षण पाहिला आहे का? संपूर्ण आकाश काळोखाने व्यापलेले असते, आजूबाजूला शांतता असते। त्या क्षणी असे वाटते की प्रकाश पुन्हा येणारच नाही, पण निसर्गाला माहीत असते सर्वात गडद अंधारानंतरच पहिली किरण जन्म घेते। मानवी आयुष्यही अगदी असेच असते। काही दिवस असे असतात की प्रत्येक प्रयत्न अपुरा वाटतो, प्रत्येक योजना अर्धवट राहते, प्रत्येक उत्तराऐवजी नवीन प्रश्न निर्माण होतात। आपण जितके पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तितके आयुष्य जणू आपल्याला थांबवत आहे असे वाटते। अशा वेळी अनेक जण स्वतःलाच दोष देऊ लागतात, पण प्रत्येक थांबा हा पराभव नसतो, काही वेळा तो पुढच्या मोठ्या प्रवासापूर्वीचा शांत श्वास असतो। 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अशाच एका शांत पण महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात ठरू शकतो। वृषभ राशी म्हणजे स्थिरता, वचन दिले की ते पूर्ण करण्याची जिद्द, कोणत्याही परिस्थितीत न डगमगणारा स्वभाव। तुमच्या आयुष्यात वादळे आली तरी तुम्ही सहज हार मानत नाही, पण याच स्वभावामुळे अनेकदा तुम्ही स्वतःच्या वेदना मनातच ठेवता। जगाला तुमचा हसरा चेहरा दिसतो, पण तुमच्या संघर्षाची खोली फार कमी लोकांना माहीत असते। ज्योतिष परंपरेनुसार ग्रहांची हालचाल अनेक जण संभाव्य प्रवृत्तीचे संकेत म्हणून पाहतात। या आठवड्यातील संकेत तुमच्यासाठी एकच संदेश देत असल्यासारखे वाटू शकतात। जे अडकले आहे ते कायम अडकून राहणार नाही, जे थांबले आहे ते कायम थांबणार नाही। या आठवड्यात तुम्हाला एखादी छोटी घटना फार साधी वाटेल, एखादा फोन, भेट, संदेश, सल्ला किंवा एखादा अनपेक्षित निर्णय। त्या क्षणी त्याचे महत्त्व कदाचित जाणवणार नाही, पण काही आठवड्यांनी मागे वळून पाहताना तुम्ही म्हणू शकता, माझ्या आयुष्यातील बदलाची सुरुवात तर त्याच दिवशी झाली होती। पण लक्षात ठेवा, हा बदल प्रत्येकासाठी सारखा असणार नाही। कोणासाठी तो करिअरमध्ये असेल, कोणासाठी आर्थिक बाबतीत, कोणासाठी नातेसंबंधांमध्ये, तर कोणासाठी स्वतःच्या विचारसरणीत। म्हणून इतरांच्या आयुष्याची तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रवासाकडे लक्ष द्या। या आठवड्यात तुमच्यासमोर 2 मार्ग येऊ शकतात। एक मार्ग परिचित असेल, सुरक्षित पण मर्यादित। दुसरा मार्ग नवीन असेल, थोडा अनिश्चित पण नवीन शक्यतांनी भरलेला। कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय तुमचाच असेल, मात्र भीतीवर नव्हे तर विचारपूर्वक घेतलेला निर्णयच पुढे समाधान देऊ शकतो। काही वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात स्वतःबद्दलचा विश्वास पुन्हा मिळू शकतो। अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य वाटू लागतील। याचा अर्थ सर्व समस्या एका आठवड्यात संपतील असा नाही, पण त्या सोडवण्याचा आत्मविश्वास वाढवू शकतो। या आठवड्यात आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, ती अनेकदा अगदी साध्या रूपात दार ठोठावते। काही लोक तिच्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही लोक ती ओळखून आयुष्याची दिशा बदलतात। म्हणूनच या आठवड्यात प्रत्येक छोट्या घडामोडीकडे जागरूकतेने पहा, प्रत्येक नवीन अनुभवातून काहीतरी शिका। प्रत्येक अडथळ्याकडे शेवट म्हणून नव्हे तर वेगळ्या मार्गाची सुरुवात म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा। वृषभ राशीच्या व्यक्तींनो, या आठवड्यात सर्वात मोठी घटना बाहेर नाही तर तुमच्या विचारांमध्ये घडू शकते। अनेकदा आयुष्य बदलण्याआधी माणसाचा विचार बदलतो। जो निर्णय तुम्ही अनेक महिन्यांपासून पुढे ढकलत होता त्याबद्दल अचानक मनात स्पष्टता निर्माण होऊ शकते। एखादी गोष्ट आता संपवण्याची वेळ आली आहे किंवा एखाद्या नव्या सुरुवातीला होकार द्यायची वेळ आली आहे, याची जाणीव या आठवड्यात अधिक तीव्र होऊ शकते। या आठवड्याची एक खास गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःची किंमत नव्याने समजू लागेल। अनेकदा वृषभ राशीचे लोक इतरांसाठी इतके काही करत राहतात की स्वतःच्या क्षमतेकडेच दुर्लक्ष करतात।
पण आता परिस्थिती अशी वळण घेऊ शकते की तुम्ही पहिल्यांदा स्वतःला एक प्रश्न विचाराल, मी इतरांसाठी इतके केले पण स्वतःसाठी काय केले? या एका प्रश्नातून तुमच्या आयुष्यातील अनेक उत्तरांची सुरुवात होऊ शकते. या काळात काही नाती नैसर्गिकरित्या बदलताना दिसू शकतात. काही लोक तुमच्यापासून दूर जातील, पण त्यांना थांबवण्याची गरज भासणार नाही. कारण या आठवड्यात तुम्हाला एक सत्य समजू शकते, प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर सोबत राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त एक धडा शिकवण्यासाठी येतात. ही जाणीव सुरुवातीला भावनिक वाटू शकते, पण पुढे तीच तुमच्या मनाला हलकेपणा देऊ शकते. या आठवड्यात तुमच्यासमोर एक वेगळी संधी येऊ शकते. ही संधी पैशाशी किंवा पदाशी संबंधित असेलच असे नाही. ती एखादे नवीन कौशल्य शिकण्याची, नवीन ठिकाणी जाण्याची, एखादा जुना छंद पुन्हा सुरू करण्याची किंवा आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचीही असू शकते. अनेकदा अशा छोट्या सुरुवातीच पुढे मोठे परिवर्तन घडवतात. आणखी एक विशेष संकेत म्हणजे तुम्ही एखाद्या जुन्या भीतीला सामोरे जाण्याचा निर्णय घेऊ शकता. जी गोष्ट तुम्ही माझ्याकडून होणार नाही असे समजत होता, त्याच गोष्टीकडे आता नव्या धैर्याने पाहाल. हा बदल इतरांना कदाचित दिसणार नाही, पण तुमच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. या आठवड्यात शब्दांपेक्षा शांततेचे महत्त्व जास्त जाणवेल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच देण्याची गरज नाही. प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याचीही गरज नाही. काही वेळा शांत राहणे म्हणजे पराभव नसतो, तो स्वतःची ऊर्जा योग्य ठिकाणी जपण्याचा निर्णय असतो. विशेष म्हणजे या आठवड्यात एखादा योगायोग तुम्हाला विचार करायला लावू शकतो. एखादे पुस्तक, वाक्य, गाणे, जुनी आठवण किंवा एखादा अनोळखी व्यक्तीचे बोलणे अचानक मनाला भिडू शकते. त्या क्षणी त्याचे कारण समजणार नाही, पण त्यातून एखादा महत्त्वाचा निर्णय जन्म घेऊ शकतो. तुमच्यासाठी या आठवड्याचा आणखी एक संदेश असा आहे की जुन्या ओझ्यांना कायम वाहून नेण्याची गरज नसते. काही अपराधीपणाच्या भावना, काही अपूर्ण अपेक्षा आणि काही जुन्या निराशा आता मागे सोडण्याची वेळ असू शकते. कारण रिकामे हातच नवीन संधी स्वीकारू शकतात. कदाचित या आठवड्यात तुम्ही एखाद्या व्यक्तीला माफ कराल किंवा स्वतःला माफ कराल आणि अनेकदा हाच क्षण सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात ठरतो. बाहेरची परिस्थिती बदलण्यापूर्वी मन हलके होणे आवश्यक आहे. या काळात तुमचे अंतर्मन तुम्हाला सतत एकाच दिशेने ढकलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. निर्णय घेताना केवळ भीतीवर आधार ठेवू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, 5 वर्षांनी मागे वळून पाहताना मला कोणत्या निर्णयाचा अभिमान वाटेल? या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकते. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात मोठा विजय कोणावर मात करण्यात नसून स्वतःच्या जुन्या मर्यादांवर मात करण्यात असू शकतो. आयुष्य कधीकधी मोठ्या भेटवस्तू देत नाही, ती फक्त एक नवीन दृष्टिकोन देते आणि तो दृष्टिकोनच पुढे मोठे बदल, मोठे निर्णय आणि मोठे यश घडवू शकतो. म्हणून या आठवड्यात प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी समजा. स्वतःच्या मनाचा आवाज ऐका. बदलाची घाई करू नका, पण बदलाची भीतीही बाळगू नका. कारण काही प्रवास पावलाने सुरू होत नाहीत, ते एका विचाराने सुरू होतात आणि कदाचित तुमच्यासाठी तो विचार याच आठवड्यात जन्म घेऊ शकतो.